आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ओवी कुठे दिसत नाहीये. बाबा मी कामावर होतो तिकडून आलोय. म्हणजे मला जसं कळलं तसं लगेच निघालो मी. ओवीला सोबत आणता नाही आलं पण मी नक्की घेऊन येईन तिला. तसंही ती तिकडे घरच्या कामात जर गुंतलेली असेल तर चांगलीच गोष्ट आहे. माणसाने कायम गुंतलेलं राहावं. लग्न झालेल्या मुलीने तर तिचं मन जास्त सासरीच गुंतवावं. काय बाबा मी एक दुकान घेतोय विकत. माधव काकांशी बोलणं झालंय, ते मदत करणार आहेत बोलले. आता फक्त रजिस्ट्रेशन साठी थांबलोय, ते होईल लवकरच. पण त्या दिवशी मला तुम्ही तिकडे हवेत. नवीन छान काम सुरू करतोय, तुमचा आशीर्वाद हवाच. वा, छान. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. करा, अशीच प्रगती करा. आता उगवलंय शान. आणि काय काय रुबाबत बसलंय ते. आईचा पाळलेला बोका कुठला. मुक्ता, हा बाबा. पाणी दे का थोडं बाळा. थांबा मी देतो. नाही नाही, म्हणजे तुम्ही बसा ना, मी देतो ना पाणी. नाही थांब. अरे तू मोठा जावई आहेस, मी असताना तू काम करणार बरं नाही दिसत. बाबा बघताय ना कसे भावासारखे भांडतात तुमचे दोन्ही जावई. मी पाणी. ओवीचा नवरा आहे ना म्हणून, नाहीतर आतापर्यंत याची हाडं सुट्टी सुट्टी करून गोदावरीवर वायाला ठेवली असती. दुकानाचं अडलंय म्हणून, नाहीतर याला आत्ता सुनावलं असतं. 2 कानपटी देऊन समीर मालायचा हिसका काय आहे ना हे दाखवलं असतं. चला चला चला, विजिटिंग अवर्स संपलेत. आता एकालाच कोणाला तरी इथे थांबता येईल आणि बाकी सगळ्या विजिटर्सना जावं लागेल. बर सिस्टर, मी जातो. म्हणजे मी बाहेर थांबतो काका. हा, हो, मुक्ते. बाबा मी पण निघतो आता. तुम्ही काळजी करू नका. मुक्ता, काय लागलं तर कळव मला.
बाबा इथे आजारी आहेत म्हणून तुझ्याशी हसून बोललो, नाहीतर तुझं तोंड बघायची पण इच्छा नाही. तुला काय वाटलं आपण काय तुझ्या थोबाडाचा फॅन आहे? हट. काका आजारी आहेत ना म्हणूनच आपण पण गप्प बसलो, नाही तर कधीच तुझा विषय एंड केला असता. एक लक्षात ठेव, तू आणि तुझ्या आईनं जो काय अपमान केला ना आपला, त्याचा बदला तर आपण घेणारच. जबान देतो. छोटी औकात छोटी सोच, बेअक्कल कुठला. चप्पल दाखवायचा खूप शौक आहे ना त्या मुक्ताला. घेणार, सगळ्याचा बदला घेणार. नाही तिच्या या बहिणीसाठी माझ्या पायावर नाक घासायला लावलं ना तिला तर बघ. अबीर, अबीर हे जरा जास्त होत आहे. अशाने तू अडकशील एखाद्या दिवशी. इगो हर्ट केलाय दोघी बहिणींनी. किंमत तर मोजावी लागणार ना. अबीर, तनू 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 माय बेबी, ये. बस 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 बस. अरे काय किती वेळा सांगितलंय, तू यायच्या आधी कल्पना देत जा ना, मी स्वतः आलो असतो तुला घ्यायला. राहू दे. अरे हे बघ, हा माझ्या फ्रेंडचा फोटो आहे, एनलार्ज करून हवाय. बघ एवढ्यासाठी आली आहेस, मला मेल करायचा, आपल्या घरी स्कॅनर आहे, एवढ्यासाठी. प्रेमाच्या जाळ्या तोडून चोरून फोटो काढतोस, असं ब्लॅकमेल करतोस आणि वर मला ज्ञान देतोय. लाज नाही का रे वाटत तुला? ही ही कोण आहे? अरे सांगितलं ना माझी फ्रेंड आहे म्हणून. आय मीन होती. होती म्हणजे? सुसाईड केलंय तिने. तिच्या शोकसभेसाठी हा फोटो हवाय. तिचे आई बाबा भान हरवून गेलेत रे. या सगळ्या धावपळीत ते काय काय बघणार. मी म्हटलं मी करून देते फोटो. का केलं सुसाईड? कुठल्या तरी एका नालायक माणसाने, माणूस नाही कुत्रा आहे तो. कोणतरी एक फोटोग्राफर आहे म्हणे, त्याने फसवले तिला. तिचे न्यूड फोटोज काढून घेतले आधी आणि तिला सारखं ब्लॅकमेल करत होता. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून आणि आईबाबांच्या नावाला बट्टा लागू नये म्हणून बिचारीने जीव दिलाय. किडे पडतील त्या नालायकाला. पोलिसांना काही कळालं का? म्हणजे कोण ब्लॅकमेल करत, काही हिंट लागली असेल ना पोलिसांना? नाही ना रे, पोलिसांना काहीच लीड मिळत नाहीये. अरे तिने फक्त कारण लिहून ठेवलंय. मी तर म्हणते ना, नावासकट अख्खी कुंडली मांडून ठेवायला पाहिजे होती.
चांगला फासावर लटकवता आला असं त्याला. किती किती नालायक माणसांनी भरलंय रे ह्याच्यात. म्हणजे पैशासाठी लोक कुठल्याही तराला जायला तयार होतात. मला जर कळलं असतं ना मी जीव घेतला असता त्याचा. तनु, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे तुझी चिडचिड मी समजू शकतो. अगं कसं आहे, आता प्रेग्नेंट आहेस ना तू, बाळ येणार आहे आपलं. आपलं कसं जरा पॉझिटिव्ह राहायला हवं ना, कूल माइंड. नाही अभि, हे असं ऐकल्यावर नाही सहन होत. प्लीज. Anyways, मी जाते. हां 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 तू सांग. मी सोडायला येऊ तुला? नाही नको, मी जाईन. अबीर, ही तीच मुलगी ना रे जिला तू ब्लॅकमेल करत होतास? ए हळू ना, हळू. हळू का? आता हवा टाईट झाली का? कोणीतरी ओळखीचं गेलं अरे आपल्यातून. श्रद्धांजली द्यायला हवी, आणि श्रद्धांजली देताना शांतता हवी. म्हणून तेव्हा परमेश्वरा, आता तरी हिच्या आत्म्याला शांती मिळू दे रे बाबा. 1000 नालायक माणसं मरतात ना तेव्हा तुझ्यासारखा जन्माला येतो. तुझी लाज वाटते यार मला. आता तू सांग, यात माझी काय चूक आहे? एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला आपले हवे तसे फोटोज काढायला द्यायच्या आधी थोडा तरी विचार करायला पाहिजे ना यार. काय केलं? चले जे चल यार, जो होता है अच्छे के लिए होता है. चल छोड़ दे. चांगली होती पण बिचारी. जिवंत होती तेव्हा पैसे देऊन गेली, आणि आता जाता जाता एक आउटस्टँडिंग आयडिया देऊन गेली. आता ह्या आयडियामुळे वेदाला माझ्या मिठीत यायला जास्त वेळ नाही लागला. कसली आयडिया? सुसाईड. कसं आहे, जी चांगली साधी भोळी माणसं असतात ना, त्यांचा एक वीक पॉइंट असतो. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव जाईल किंवा कोणीतरी सुसाईड करेल या कल्पनेनेच त्यांना कसं तरी होतं. आणि माझी वेदा म्हणजे वेदा. वेदा ती मालती हट्ट करायला, तिला बाहेर फिरायला जायचंय. ऑफकोर्स तिला जायचं असणारच, कारण तू तिला फूस लावली असशील ना. म्हणजे हे इनोसेंट चेहरे आहेत ना, माझ्या समोर करू नकोस, कळलं का? तुला माहिती होतं ना त्या दोघी आपल्या बरोबर इथे येणार आहेत. तू मुद्दाम सांगितला नाहीस मला. अहो नाही, मला बी तुमच्या बरोबरच कळले. हो, का रे बाबा, टीव्ही का बंद केला? काय झालं? काय व्हायचं बाकी राहिलंय? तो 1.5 शाना राणा मला हॉस्पिटलमध्ये भेटला होता. माझ्या समोर उभं राहायची लायकी नाहीये,
पण जीप तर अशी चालत होती जसं काय कुठला राजाच आहे. होय तू आणि तुझ्या आईने जो काय माझा अपमान केलाय मी त्याचा बदला घेईन असं म्हणत होता मला. बाई माझ्या अंगाला हात लावायची हिंमत आहे का त्याची? लायकी आहे का? चार चौकात त्याची इज्जत नाहीये, माझी आहे, म्हणून मी शांत बसलो. नाहीतर दोन मुस्करात ठेवून दिले असतं ना तर तिथल्या तिथे सगळी गुरमी निघाली असती. नाही बाबा, रस्त्यात मारामारी नाही हो करायची. आपण काय गुंड आहोत का त्याच्यासारखे? समीर तो घरी आला होता ना तेव्हा त्याला चेचायला हवा होता चांगला. 2-4 हाडं मोडली असती ना मग खाटेवर पडला असता गप. बायको पडली ना तुझी मध्ये. थांबा ओबी ओबी हे अरे हे काय चाललंय काय तुमचं? या घरात ना बघा त्या आरडाओरडा सुरू असतो. जरा शांत बसत जा ना. मला नाही वैताग आल्या घराचं, कुठेतरी निघून जावं असं वाटतंय. मग जा, कोणी थांबवलं नाहीये तुला. ओबी बाहेर आलं लवकर, कान साबूत आहेत की नाही? ओबी घरातल्या घरात बोलवायला का तुला पालखी पाठवायची आता? इतका वेळ यायला? काय झालं? मला काय होणार आहे? माझ्या अंगाला हात लावायची कुणाची टाप? तुझी ती बहीण वृंद आणि तो 2 कवडीचा राणा, त्यांना आवर घालताच. लायकी नसताना तो राणा हॉस्पिटलमध्ये माझ्याशी हुज्जत घालत होता. तुझ्या आईने जो काय माझा अपमान केलाय त्याचा मी बदला घेईन असं म्हणत होता. ओबी त्याला सांग, या घराकडे ढुंकून जरी पाहिलं ना त्याने तर कायमचे त्याचे हात पाय तोडून ठेवेन मी. आणि बघ, तुझी बहीण आणि तो राणा यांच्याशी काही संबंध ठेवायचा नाही. ते मेले तुझ्यासाठी. राणा जे काही बोलला त्याचं मूळ शोधलं का तुम्ही? आपल्या घरी आलेल्या माणसांशी वागू नये तसं वागून वाद कोणी उकरून काढला? त्याच्या अंगावर आधी कोण धावून गेलं आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण? द्या उत्तर. काय झालं? उत्तर नाही सापडत आहे का? मी सांगते, घरी जे काही झालं त्या सगळ्याला जबाबदार सासूबाई आहेत. म्हणून कोणी कितीही काहीही बोललं तरी मी माझ्या बहिणीशी असलेलं नातं तोडणार नाही.
बाई बोलली मला बोलली ग बाई त्र्यंबकेश्वरा बोलली मला बोलली वेळ मिळेल तेव्हा फडा काढतच होती माझ्यावरती पण देवा रे नारायणा माझ्या पोराला सुद्धा दात लावले ग बाईनी त्र्यंबकेश्वरा आम्ही इतकं चांगलं वागतो ओवीशी ती अशी का वागते रे बाबा आमच्याशी बाई मी तर अपमान सहन करत होतेच पण एक समाधान होतं आपल्या पोराला सुखात ठेवेल नाही गोड झाली रक्ताची नाती आणि बळी द्यायला निवडला पती